मेगा ब्लॉकमुळे आज एका दिवसात तब्बल 534 लोकल रद्द, प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता. मध्य रेल्वेवरच्या महामेगा ब्लॉकमुळे ठाणे स्थानकामध्ये प्रवाशांची गर्दी, एक्सप्रेस रद्द झाल्यानं प्रवाशांचे मोठे हाल. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम यादव यांनी केली ठाणे स्थानकाची पाहणी. काही कामांमुळे लोकल रद्द कराव्या लागल्या, मात्र भविष्यामध्ये प्रवाशांना नक्कीच त्याचा फायदा होईल, यादव यांची प्रतिक्रिया. मध्य रेल्वेच्या 63 तासांच्या मेगा ब्लॉकमुळे दिवा स्थानकामध्ये तोवा गर्दी, लोकलमधील प्रवाशांनी दरवाजा बंद केल्यानं स्थानकामधील प्रवाशांचा संताप. ठाण्यामध्ये भोपाळ आणि बनारसवरून आलेल्या प्रवाशांचे हाल. रेल्वेकडून ठाणे स्टेशनवरती एक्सप्रेस रद्द केल्यामुळे प्रवाशांना ठाणे आणि हज हाऊस असा प्रवास टॅक्सीनं करण्याची नामुष्की. मेगा ब्लॉकमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील वाहतूक पूर्णपणे बंद, त्यामुळे सीएसएमटी स्थानकामध्ये पूर्णपणे शुकशुकाट. मध्य रेल्वेच्या महामेगा ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेचा रविवारचा ब्लॉकही रद्द. मध्य रेल्वेवरती 63 तासांच्या मेगा ब्लॉकमुळे लाखो प्रवाशांचे हाल. मुंबईमध्ये बेस्टची सेवा कोलमडण्याची शक्यता. गेल्या 3 महिन्यात 933 कर्मचारी सेवानिवृत्त, कर्मचाऱ्यांची रिक्त झालेली पदं तात्काळ भरण्याची कामगार संघटनांची मागणी. 10 वर्षांपूर्वी बेस्टच्या विद्युत आणि परिवहन उपक्रमामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या 45,000 होती, मात्र सद्यस्थितीमध्ये ही संख्या आता 26,924 झालेली आहे. बेस्ट बसमधून दररोज 35 लाख मुंबईकरांचा प्रवास. बेस्ट बस कोलमडल्यास मुंबईकरांना मोठा फटका बसणार. राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसचा आज वर्धापन दिवस. एसटीच्या सर्व बस स्थानकांवरती प्रवासी आणि सर्व कर्मचारी बांधवांना साखर पेढे वाटून शुभेच्छा देण्यात येणार. मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष BA सत्र 6 या परीक्षेचा निकाल जाहीर. परीक्षेमध्ये 4,675 विद्यार्थी उत्तीर्ण. घाटकोपर होर्डिंग प्रकरणामध्ये मोठा खुलासा. जानेवारी 2021 मध्येच महाराष्ट्र DGP कार्यालयानं घाटकोपर होर्डिंगच्या बांधकामाची परवानगी नाकारली होती. घाटकोपर दुर्घटनेमधील मृतांच्या कुटुंबियांसोबत सुमय्यांची पत्रकार परिषद. 17 जणांचा जीव गेला, मात्र एकावरही कारवाई का नाही, किरीट सोमय्या यांचा सवाल. घाटकोपर होर्डिंग प्रकरणामध्ये उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार, तसंच भावेश भिंडे आणि कैसर खालिद यांच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी व्हावी, किरीट सोमय्या यांची मागणी. भिवंडीमधील 4 होर्डिंग्जला MMRDAची नोटीस. कंपनीची हायकोर्टामध्ये धाव. कारवाई बेकायदा असल्याचा दावा, तर MMRDAनं उत्तर देण्यासाठी मागितला वेळ. सोमवारी सुनावणी. सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणाचं पाकिस्तान कनेक्शन. पाकिस्तानी डीलरकडून शस्त्र खरेदी करून सलमानला मारण्याचा कट. आतापर्यंत 4 जण अटकेत. ज्या पिस्तुलानं पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची हत्या केली, त्याच पिस्तुलानं सलमान खानच्या हत्येचा कट रचलेला होता. आरोपींच्या चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर. मुंबईमध्ये पुन्हा एकदा विजेची विक्रमी मागणी. उन्हाळ्यामध्ये उकाड्यापासून सुटका करण्यासाठी AC, पंखे आणि कूलरचा वापर वाढल्यामुळे विजेच्या मागणीतही वाढ. MMRDAची मान्सून पूर्व तयारी पूर्ण. मान्सूनसाठी 24 तास नियंत्रण कक्ष. विविध आपत्ती व्यवस्थापन संस्थांशी समन्वय साधून मान्सूनच्या दरम्यान होणाऱ्या तक्रारींचं निवारण करणार. मुंबईच्या तारदेव परिसरातील किराणाच्या गोदामाला भीषण आग. आगीमध्ये गोदाम जळून खाक. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट. लोकसभा निवडणुकांचा निकाल लागण्याच्या 3 दिवस आधी व्यावसायिक गॅस सिलेंडर 70 रुपयांनी स्वस्त. 10वी आणि 12वीची पुरवणी परीक्षा 16 जुलैपासून सुरू होणार, राज्य शिक्षण मंडळाची माहिती. आरटी प्रवेशासाठी मंगळवारपर्यंत मुदतवाढ. 31 मे पर्यंत 2,27,200 अर्ज. 14 जून पर्यंत आधार कार्ड ऑनलाईन मोफत अपडेट करता येणार. ऑफलाईन पर्यायासाठी 50 रुपये अधिकचे द्यावे लागणार. ड्रायव्हिंग लायसन्ससाठी नवीन नियम जाहीर. आजपासून RTOच्या ऐवजी खासगी ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रावरती जाऊन ड्रायव्हिंगची चाचणी देता येणार.
आजपासून वेगानं वाहन चालवल्यास 1 ते 2,000 रुपयांचा दंड, तर अल्पवयीन चालक आढळल्यास 25,000चा दंड ठोठावण्यात येणार. राज्यातील धरणांनी गाठला तळ, पाणीसाठा 22%वर. छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वात कमी पाणी. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन जुलैमध्ये होण्याची शक्यता. अंतिम निर्णय विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेतला जाणार. पुण्याच्या डेक्कन क्वीन रेल्वेचा आज 95वा वाढदिवस. पुणे स्टेशनवरती रेल्वे प्रवासी संघाकडून रेल्वेचा वाढदिवस साजरा. पुण्याच्या कल्याणीनगर अपघात प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलाच्या आईला क्राईम ब्रांचकडून अटक. शिवानी अग्रवाल यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. पुणे अपघात प्रकरणामध्ये आई आणि मुलाची तासभर चौकशी. चौकशीच्या दरम्यान अल्पवयीन मुलानं सहकार्य केलं नसल्याची माहिती. पुणे अपघात प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवालची चौकशीच्या दरम्यान उडवाउडवीची उत्तरं. शिवानी अग्रवालची उद्या वैद्यकीय तपासणी होणार आणि कोर्टातही हजर करणार. सातारा जिल्हा प्रशासनाचा विशाल अग्रवालला दणका. महाबळेश्वरमधील एमपीजी क्लब हॉटेल सील. मोठी प्रशासकीय यंत्रणा हॉटेल परिसरात दाखल. कुणाला पाठीशी घाला असं टिंगरे पोलिसांना म्हणाले नाहीत. सुनील टिंगरेंनी स्वतः स्पष्टीकरण दिलंय. मी कधीच चुकीची बाजू घेत नाही. अजित पवार यांचं वक्तव्य. वारंवार प्रतिक्रिया देत नाही म्हणजे लपवाछपवी सुरू आहे असं नाही. पुणे अपघात प्रकरणावरून अजित पवार यांचं स्पष्टीकरण. बारामती लोकसभेमधील इंदापूरमध्ये निकालाच्या आधी झळकले सुप्रिया सुळेंच्या विजयाचे बॅनर. ओबीसी सेल इंदापूर शहराध्यक्ष मयूर शिंदे या कार्यकर्त्यानं लावले बॅनर. पंढरपूरमध्ये मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून जुन्या मंदिराची आणि तळघराची पाहणी. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी तळघरांमध्ये मिळालेल्या मूर्तींसंदर्भात तटकरेंना दिली माहिती. पंढरपूर मंदिरामध्ये सापडलेलं भुयार बुजवलं जाणार. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांची माहिती. 6 जूनला पुण्यामध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. साताऱ्यात चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे एसटी मिठाईच्या दुकानामध्ये घुसली. बस स्थानकावरची घटना. सांगलीच्या विटामध्ये किरकोळ कारणावरून एकाच्या डोक्यात फरशी घालून हत्या. या प्रकरणामध्ये संशयित आरोपीला पोलिसांकडून अटक. पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांची माहिती. पुण्याच्या कर्वे रस्त्यावरती क्रेनच्या धडकेमध्ये सायकल स्वाराचा जागीच मृत्यू. या प्रकरणामध्ये क्रेन चालकाला पोलिसांकडून अटक. शिरूर तालुक्यामध्ये पोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलीची मालवाहू पिकअप चालवताना दुचाकीला धडक. या धडकेमध्ये दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू. नागपूर शहरात एप्रिलमध्ये झालेले 3 मृत्यू हे उष्माघाताचे नसल्याचं स्पष्ट. निमोनिया आणि जंतू संसर्गानं मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अहवालामधून आलं समोर. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये एकाचा उष्माघातानं मृत्यू झाल्याची शक्यता. मृत्यू कशामुळे झाला हे तपासानंतर स्पष्ट होईल. आरोग्य विभागाची माहिती. अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातील बेलखेड इथे दूषित पाणी प्यायल्यानं अनेकांना विषबाधा. तब्बल 44 ग्रामस्थांवरती घरगुती उपचार सुरू. नागपूरमध्ये आरएसएसच्या कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीयसाठी स्वयंसेवकांचं पथसंचलन. कार्यकर्ता विकास वर्गामध्ये देशभरामधील 936 प्रशिक्षणार्थी स्वयंसेवक सहभागी. अकोला पातूर मार्गावरती चांदूर फाट्याच्या जवळ एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात. पती पत्नीचा जागीच मृत्यू. 15 दिवसांपूर्वी झालं होतं लग्न. भंडारामध्ये 7 अल्पवयीन चालकांच्या वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल. पुणे अपघाता प्रकरणामध्ये भंडारा पोलीस प्रशासन सतर्क. बुलढाण्याच्या मेहकरमध्ये समृद्धी महामार्गावरती चोरट्यांचा व्यापाऱ्यावरती चाकून हल्ला. 4 तोळे सोनं लुटून चोरट्यांचा पोबारा. गंभीर जखमी व्यापाऱ्यावरती वाशिमच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. नागपूर जिल्हा परिषदेमधील अंगणवाडी घोटाळा प्रकरणामध्ये पोलीस ठाण्यात तक्रार. त्यामुळे जिल्हा परिषदेमधील काही अधिकारी आणि पुरवठादारांच्या अडचणी वाढणार. यवतमाळच्या उमरखेड तालुक्यामधील रॅलीच्या दरम्यान अज्ञातांकडून दगडफेक. 5 ते 6 जण जखमी. वर्धा एमआयडीसी परिसरामध्ये कंपनीमध्ये काम करणाऱ्या अल्पवयीन कामगाराचा मृत्यू. अल्पवयीन कामगाराच्या मृत्यूनंतर कंपनी व्यवस्थापनावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल.
नांदेडच्या किनवट तालुक्यातील 3 मुलींची पाण्यामध्ये बुडवून हत्या। विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे यांचा आरोप। 3ही मुलींवरती अनैतिक शारीरिक संबंध ठेवल्याचा दबाव, मात्र मुलींनी नकार दिल्यानं हत्या केली, परांडे यांचं वक्तव्य। छत्रपती संभाजीनगरच्या पारसनाथ गोशाळेसाठी पुण्याच्या जैन ग्रुप आणि सामान्य नागरिकांसाठी मदत। कालपर्यंत चाऱ्याविना रिकामी असणारी छावणी आज चाऱ्यानं भरून गेल्यामुळे जनावरं चाऱ्यावरती तुटून पडली। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षकांना छळल्यामुळे विद्यार्थिनीची आत्महत्या। एकतर्फी प्रेमातून शिक्षक या मुलीला त्रास देत असल्याचं समोर। या प्रकरणामध्ये अजय सासवडे या शिक्षकाला अटक। कुंथलगिरीच्या पेढ्यांची दुकानं रात्री 10 नंतर सुरू ठेवल्यास कारवाई होणार। या संदर्भात वाशी पोलिसांची व्यावसायिकांना नोटीस। मतमोजणीच्या पार्श्वभूमीवरती बीड जिल्ह्यामध्ये मनाई आदेश लागू। 15 तारखेपर्यंत 5 पेक्षा अधिक व्यक्तींना विनापरवानगी एकत्र येण्यावरती बंदी। जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मनाई आदेश जारी। रेशन दुकानावरती कारवाई न करण्यासाठी 20,000 रुपयांची लाच घेताना मच्छिंद्र माने हा कोतवाल ACBच्या जाळ्यात। बीडच्या केजमधील घटना। मच्छिंद्र माने हा तहसीलदार अभिजित पाटीलसाठी वसुलीचं काम करतो। सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये कोकण पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती पदाधिकाऱ्यांची बैठक। बैठकीला केंद्रीय मंत्री नारायण राणे, मंत्री रवींद्र चव्हाण आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती। महाराष्ट्रामध्ये यंदा लवकरच मान्सूनचं आगमन होणार। 4 जूनपर्यंत मान्सून तळ कोकणामध्ये दाखल होण्याची शक्यता। कोकणात आजपासून मासेमारीला बंदी। 1 जून ते 31 जुलैपर्यंत मासेमारी पूर्णपणे बंद राहणार। राज्यातील बहुचर्चित पाणबुडी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामाला वेंगुर्ले बंदरामध्ये सुरुवात। वेंगुर्ले बंदर आणि मांडवी खाडीच्या संगमावरती बंधारा बांधणार। नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील तीव्र पाणी टंचाई। नांदगाव तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये सर्वाधिक टँकरनं पाणी पुरवठा, तर नाशिक शहराला देखील 22 ते 25 दिवसांच्या आड पाणी पुरवठा। नाशिकमध्ये स्वाईन फ्लूमुळे 2 जणांचा मृत्यू। आतापर्यंत 28 जणांना स्वाईन फ्लूची लागण। इतर रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती। घाटकोपरमध्ये झालेल्या होर्डिंग दुर्घटनेनंतर आता नाशिक पालिका ॲक्शन मोडवर। नाशिक मध्यवर्तीय बस स्थानकामधील धोकादायक होर्डिंगवरती कारवाई। 8 दिवस उलटूनही होर्डिंग्स काढले नसल्यानं कारवाईचा बडगा। मालेगाव मनमाड रस्त्यावरती ट्रक आणि टँकरचा अपघात। अपघातामध्ये टँकर चालकाचा जागीच मृत्यू, तर ट्रक चालक गंभीर जखमी। अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प। नगरच्या जामखेडमध्ये हॉटेल व्यावसायिकाला 2 जणांकडून मारहाण। मारहाणीची घटना CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।